कमाल खान याच्यावर कारवाई होणार असल्याचं सांगण्यात आलंय। तर तातडीने कारवाई करा अशी भूमिका विरोधकांनी घेतलेली आहे। तर कमाल खानवर कारवाई होणार, त्याला सोडणार नाही, ज्यांनी अपमान केलाय त्यांना जागा दाखवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मात्र ही कारवाई तातडीने करा अशी भूमिका आता विरोधकांनी घेतलेली आहे। कमाल खाननी आपण पाहतो की विकिपीडियावरचा मजकूर ट्विट केला होता, पण त्याच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली नाही। अशा प्रकारे चुकीचा मजकूर ट्विट करणं आणि ट्विटरने पण काढून टाकलेलं नाही। त्यासाठी तुम्हाला खरं जर पाहिलं कदाचित ट्विटरवर किंवा विकिपीडियावरच ऍक्शन घेतली पाहिजे। निश्चितपणे या अतिशय खेदजनक बाबी आहेत, ज्या महान ऐतिहासिक पुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची होळी करून आपल्या सर्वांच्यासाठी बलिदान दिले। अशा महान व्यक्तींच्या, थोर पुरुषांच्या बाबतीत एवढ्या खालच्या पातळीवर जाणं, मला वाटतं की त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। येणाऱ्या काळामध्ये यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। अशी काही लोक जे आहे ते दूषित वातावरण ते पण जयंतीच्या काही दिवसाआधी करतात, ते हे अत्यंत निंदनीय आहे। त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा असे कोणी वक्तव्य जे आहे इतरही कोणी करू नये अशी भूमिका जी आहे सरकारने घ्यायला पाहिजे, अशी मी सरकारला विनंती। ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून सरकारने आता दयामाया न दाखवता जर शिवरायांचं नाव घेऊन स्वतःच्या मताची तोंबडी भरायसाठी त्याचा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा, ही आमची भूमिका आहे। मुख्यमंत्री